नमस्कार मित्रांनो, आपण या ठिकाणी बोर्डवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो आपण या ठिकाणी पाहतोय. पण मित्रांनो, आज आपण बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेण्यासाठी जे काय प्रयत्न केले, जे संघर्ष केला, त्यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी म्हणून आपण त्यांच्या आयुष्यामधील काही गोष्टी या ठिकाणी आपण सांगणार आहोत, ज्याच्यामुळं विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून प्रेरणा मिळेल. तर मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही जीवन आहे सुरुवातीपासूनच संघर्षमय राहिलेलं आहे. त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागलेला आहे. कोणती गोष्ट त्यांना सहजासहजी मिळालेली नाही. अगदी शिक्षण घेण्यापासून तर मंत्री बनण्यापर्यंत किंवा इतर ठिकाणी सुद्धा त्यांना संघर्ष करावा लागलेला आहे. अपमान, बऱ्याच गोष्टी सहन करावं लागलेल्या आहेत. आणि अशा गोष्टीमधूनच तर मी तर या ठिकाणी असं म्हणतोय की जेव्हा आपल्याला संघर्ष करावा लागतो किंवा मग आपल्याला अडचणीला सामोरं जावं लागतं, तेव्हा आपण नक्कीच यशस्वी होतो किंवा आपल्याला यश प्राप्त होतं. त्याच प्रकारे मित्रांनो, बाबासाहेबांकडून आपण या गोष्टी आपण या ठिकाणी शिकणार आहोत. बाबासाहेबांचं जे काय शिक्षण आहे, प्राथमिक शिक्षण, हे प्राथमिक शिक्षण चालू असताना बाबासाहेबांना जे काय अडचणी आहेत किंवा मग जे काय अपमान असेल, सगळ्या गोष्टी या ठिकाणी इथूनच सुरुवात झाली. जे काय त्या काळची जे काय तत्कालीन जे काय समाज व्यवस्था होती, त्यामध्ये जे काय अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातीमध्ये बाबासाहेबांचा जन्म झाला आणि तिथूनच त्यांची जी काय झालेली आहे या ठिकाणी त्यांचा जे काय संघर्ष सुरू झालेला आहे. बाबासाहेबांना त्यांच्या वडिलांनी शिक्षणासाठी शाळेमध्ये घातलं. शाळेमध्ये असताना बाबासाहेबांना वर्गामध्ये बसायची मुभा नव्हती. त्यांना इतर जातींच्या जे काय सुवर्ण जाती होत्या त्यांच्यासोबत बसता येत नव्हतं. परंतु या ठिकाणी जिद्द पहा, आपल्यासारखा एखादा विद्यार्थी म्हणला असता, मला वर्गात बसवलं जात नाही किंवा मग त्या ठिकाणी माझा अपमान होतोय, मी कशाला त्या ठिकाणी जावं. परंतु शिक्षणाची जी काय आवड आहे किंवा गोडी आहे किंवा मग आपण या ठिकाणी म्हणूयात की जी काय लालसा आहे, बालपणापासूनच बाबासाहेबांमध्ये होते. त्यामुळे बाबासाहेब वर्गाबाहेर बसून शिकले. जे काय विद्यार्थ्यांचे जे काय बाहेर त्यांचे जे काय चपला बुट दरवाजामध्ये सोडलेले असायचे, त्या ठिकाणी बाबासाहेबांची बसण्याची जागा असायची. त्या ठिकाणी ते बसून जे काय शिक्षक असेल, मास्तर असेल, वर्गावर शिकवत असेल ते पाहायचे आणि मग त्या ठिकाणी शिक्षण घ्यायचे. असं करून सुद्धा वर्गामध्ये जे काय बालविवाह आहे, बाबासाहेब आहेत, प्रथम होते, हुशार होते. त्याचबरोबर या ठिकाणी घरीसुद्धा त्यांच्या चांगली परिस्थिती नव्हती. घरामध्ये जे काय सर्व मेंबर होते, कुटुंबातील सर्व व्यक्ती होते, एकाच खोलीमध्ये राहायचे. त्यामुळं सर्वत्र गोंधळ असायचा, जे काय गोंगाट असायचा, आवाज असायचा, एकाग्रता अभ्यासासाठी जी लागत होती ती या ठिकाणी नव्हती. अशा कंडिशनमध्ये सुद्धा जे काय 5 वर्षाचा किंवा प्राथमिक शिक्षण घेणारा बालविवाह या ठिकाणी अभ्यास करायचे. त्याचबरोबर जे काय त्या काळी आत्ता जर आपल्याला पाहायचं झालं तर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी चांगले खोली पाहिजे, टेबल खुर्ची पाहिजे, त्याचबरोबर फॅन पाहिजे, लाईट पाहिजे. परंतु त्या काळी बाबासाहेबांना कोणत्याही गोष्टी नव्हत्या. त्यांनी खाली पोत्यावर बसून, जमिनीवर बसून अभ्यास केलाय आणि अभ्यास करताना त्यांना तिथंच झोप लागायची आणि तिथंच झोपायचे. परंतु त्यांचे जे काही वडील आहेत, वडिलांचं या ठिकाणी खूप महत्त्वाचा रोल आहे. वडिलांनी बाबासाहेबांच्या म्हणण्यापेक्षा बालविवाहाच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिलं. त्यांच्या प्रत्येक गोष्टी अडचणीला बाबासाहेब त्यांना मदत केली. ज्यांना जे लागणारे पुस्तकं असतील, जे काही शैक्षणिक साहित्य असेल, सगळ्या गोष्टी रामजी त्यांच्या वडिलांनी पुरवल्या. म्हणूनच बाबासाहेब घडले. परत जे काय शिक्षण चालू असताना, प्राथमिक शिक्षण चालू असताना या ठिकाणी एक जे काय सुवर्ण समाजाचे त्या ठिकाणी एक शिक्षक होता. त्यांनी बाबासाहेबांना प्रश्न केला की तू जे काय अस्पृश्य जातीमधला आहेस आणि तुला शिकून काय करायचं किंवा त्याचा शिकून काय करणार आहेस, असा प्रश्न वारंवार त्या शिक्षकाकडून बाबासाहेबांना किंवा बालविवाहाला केला जायचा. आणि त्या प्रश्नाला चिडून बाबासाहेबांनी त्याच वेळेस, म्हणजे जे काय प्राथमिक शिक्षण चालू असताना 5वी 6वीला असतानाच बाबासाहेबांनी त्यावेळेस त्या शिक्षकाला खडसावून सांगितलं होतं की असा प्रश्न परत करायचा नाहीये. त्या प्रश्नाचं उत्तर किंवा त्या प्रश्नाची जी काय आपण चीड म्हणून बाबासाहेबांनी त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की भारतीय जी काही राज्यघटना आहे ती या ठिकाणी
लिहिण्याचं काम केलं. म्हणजे जे काय प्रश्न केला होता शिक्षकांनी लहानपणी बाबासाहेबांना की तू मोठं शिक्षण घेऊन काय करणार आहोत, तर मित्रांनो त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी बाबासाहेबांनी दिलेलं आहे. त्यामुळं ही पण गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो. त्याचबरोबर जे काय महाविद्यालय असेल, कॉलेज जीवन असेल, मुंबईमध्ये त्यांनी एलिफिन्स्टन या कॉलेजमध्ये बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं महाविद्यालयाचं. त्यामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी ह्याच गोष्टी या अनुभवाला तीच जातीयता, त्याचबरोबर त्याच अडचणी या ठिकाणी बाबासाहेबांना निर्माण झाल्या. मुंबईमध्ये अभ्यास करताना रात्रीचा किंवा मग सकाळी लवकर उठून अभ्यास चांगल्या प्रकारे होतो, ही गोष्ट बाबासाहेबांना आणि त्यांचे वडील रामजी यांना कळाली. त्यामुळं रामजी काय करायचे, सकाळी लवकर उठायचे आणि बाबासाहेबांना उठवायचे आणि त्यांचं ते काय अभ्यास करून घ्यायचे. त्याचबरोबर त्या ठिकाणी सुद्धा लाईटची सोय नव्हती किंवा इतर जे काही सुविधा नव्हत्या. लाईट जे काय रस्त्यावर जे काय लाईटाचे दिवे होते, जे काय रस्त्याच्या कडेला जे काय दिवे लावलेले असायचे, अशा ठिकाणी जाऊन बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करायचे आणि त्यांचं जे काय आहे, जे काय शिक्षण आहे त्यांनी अशा प्रकारे पूर्ण केलंय. त्याचबरोबर जे काय परदेशी शिक्षण घेताना बाबासाहेबांना बऱ्याच गोष्टीचा या ठिकाणी अनुभव आला. त्या ठिकाणी सुद्धा त्यांचा संघर्ष त्यांना करावा लागलेला आहे. त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या अडचणी कमी झाल्या नाहीत. तर या ठिकाणी बाबासाहेबांना प्रदेशामध्ये जातीयता अनुभवली नाही, परंतु त्या ठिकाणी त्यांना जे काय आर्थिक असेल किंवा मग जे काय अडचणी असतील त्या ठिकाणी जास्त जाणवल्या. त्याचबरोबर बाबासाहेबांनी 18 तास त्या ठिकाणी परदेशामध्ये अभ्यास केला. म्हणजे पहा तुम्ही 18 तास, उरलेले जे काय 4-5 तास असतात ते जे काय थोडे झोप आणि जे काय आपली इतर कामं करण्यासाठी बाबासाहेब वापरायचे. त्याचबरोबर लंडनला असताना जे काय लायब्ररीमध्ये बाबासाहेब सकाळी लवकर उठून जे काय 8ला लायब्ररी चालू व्हायची, तेव्हा लायब्ररी चालू व्हायच्या अगोदर प्रथम येणारा जो विद्यार्थी असायचा ते आंबेडकर असायचे आणि शेवटी जे काय लायब्ररी बंद होताना जो काय शेवटचा विद्यार्थी असायचा तो पण बाबासाहेब असायचे. मधल्या काळामध्ये जे काय जेवणासाठी किंवा मग विड्रॉल व्हायचे, त्यामध्ये बाबासाहेब वेळ वाचवण्यासाठी किंवा वेळ वाया न जाऊ नये म्हणून सोबत एक पावाचा तुकडा किंवा ब्रेड आणलेला असायचा, तो खायचा. त्याच वेळेस ही गोष्ट वारंवार होत असे आणि दररोज ही गोष्ट होत असताना लायब्ररीचा जो काय ग्रंथपाल असेल, लायब्ररियन आहे, त्याने एकदा ही गोष्ट पाहिली आणि बाबासाहेबांना प्रश्न विचारला की तू असं काय करतोय, तुझ्याकडे पैसे नाहीत का किंवा तुला काही दुसरी अडचण आहे का. त्याचबरोबर बाबासाहेबांनी या ठिकाणी लायब्ररीला सांगितलं की पैशाची तर अडचण आहेच आहे, परंतु मला वेळ नाहीये. मी जो जेवणाचा किंवा कॅन्टीनसाठी जो काही वेळ लागतोय बाहेर जाण्यासाठी, तो वेळ मी या ठिकाणीच ऍडजस्ट करतोय. त्या वेळात माझला भरपूर वाचन होतंय. मित्रांनो लक्षात घ्या, अभ्यासासाठी एवढं या ठिकाणी कोणी करणार नाहीये. आताच्या जमान्यामध्ये आपल्याला काय लागतोय, 15 मिनिटाला चहा लागतोय किंवा मग नाश्ता लागतोय आणि 2-3 तासामध्येच आपण काय करतो, आपला अभ्यास या ठिकाणी थांबवतोय. परंतु 18 तास या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करायचे. ह्या गोष्टीमधून आपल्याला खूप प्रेरणा घ्यायची आहे. मित्रांनो सध्या 10वी-12वीचे जे काही परीक्षा आहेत त्यांचे विद्यार्थी परीक्षा देत आहेत. काही विद्यार्थ्यांचा चांगल्या प्रकारे अभ्यास झालेला नाही, काही विद्यार्थी तणावामध्ये आहेत, प्रेशरमध्ये आहेत. त्यांना सांगणं आहे की मित्रांनो तुम्ही बाबासाहेबांचे जे काय विचार आहेत ते तुम्ही या ठिकाणी समजून घ्या, त्यांच्याकडून प्रेरणा घ्या, खचून जाऊ नका. आत्ताही वेळ गेली नाही, आत्ता पण चांगल्या प्रकारे अभ्यास करा, तुम्हाला चांगल्या प्रकारे पेपर सोडवता येईल. परंतु या ठिकाणी परत एकदा सांगतोय की अर्थशास्त्रामध्ये बाबासाहेबांनी PhD मिळवली आणि अर्थशास्त्रामध्ये PhD मिळवलेला पहिला भारतीय म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. त्याचबरोबर बाबासाहेबांना 9 भाषेचं ज्ञान होतं. जवळपास 30-32 डिग्र्या बाबासाहेबांकडे होत्या. त्याचबरोबर 2 विषयामध्ये BA आणि 2 विषयामध्ये PhD करणारे विद्यार्थी बाबासाहेब होते. अशा प्रकारे त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर जे काय रात्रंदिवस म्हणजे 18 तास जागून अभ्यास करायचे. तेव्हा त्यांच्या एका मित्राने त्यांना एक प्रश्न केला होता की तू एवढी मेहनत घेतोस, एवढं जागतोस, ह्या गोष्टी कशासाठी करतोय. तर त्यामुळं त्या मित्राला बाबासाहेबांनी उत्तर दिलं होतं की माझा समाज, माझा राष्ट्र या ठिकाणी अंधारात आहे, झोपलेला आहे. मी या ठिकाणी नाही जागेवर राहिलो तर माझे जे काय समाज असेल, देश असेल, याला परत काय करावं लागणार आहे,
परत काय करावं लागणार आहे, त्यांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळं मी जागत आहे, मी तिकडे जाऊन त्यांना जागं करणार आहे, मार्गदर्शन करणार आहे. अशा प्रकारचे विचार बाबासाहेबांचे होते. तर या ठिकाणी आपण एवढीच प्रेरणा घेऊ शकतो की मित्रांनो, खचून न जाता जी काय परिस्थिती असेल तिचं भांडवल न करता तिला समोर गेलं पाहिजे. असेच व्हिडिओ मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.